एक विषय डावोसचा देखील या ठिकाणी आला. हो, व्हॅल्युएशन चालू केलंय ऑलरेडी. आता जयंतरावनी देखील, आता जयंतराव तुम यस, प्रॉब्लेमच तो आहे की तुम्ही जयंतराव तुमचा प्रॉब्लेम, तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता. योग्य गोष्टी योग्य लोकांसोबत योग्य वेळी सांगितल्या तर त्या कार्यान्वित होतात. हा, तुम्ही दादांचं ऐकत नाही, तुमचा प्रॉब्लेम आहे, आणि माझं ऐकत नाही प्रॉब्लेम आहे. तर जयंतराव सारख्या नेत्यांनी तरी राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर शंका उपस्थित करू नये. आमचे रोहित दादा वगैरे ठीक आहेत, त्यांनी केली तरी चालू शकतं. ते तुलनेनं तरुण आहेत, म्हणजे ते काही अनभिज्ञात असं नाही, तुलनेनं तरुण आहेत. त्याच्यामुळे तरुण माणसांनी केलं, वरूणनी केलं, चालू शकतं. पण तुम्ही तरी नाही. म्हणून आपले सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट काय म्हणतात, साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे, साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे, असतात शंकेखोर जे त्यांचे कधी झाले बरे. आणि म्हणून आपण 15,70,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचे 54 सामंजस्य करार त्या ठिकाणी केले. यातल्या 45 करारांमध्ये आताच सिरियस प्रोग्रेस आपला झालेला आहे. आणि मला या निमित्ताने सांगायचं आहे की संरक्षण, पेट्रोकेमिकल, पॉलिएस्टर, नवीनीकरण ऊर्जा, बायो एनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्र विकास, रिटेल, डेटा सेंटर, टेलिकम्युनिकेशन, स्टील, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम आयन बॅटरीज, सोलर वेफर, सेल मॉड्यूल्स, आदर आतिथ्य, रिअल इस्टेट, पोलाद, डेटा सेंटर, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये हे करार आपण या ठिकाणी केले आहेत. यापैकी उद्योग विभागाने 11,71,000 कोटीचे करार केले आहेत. MMRDA 3.44 लाख कोटीचे केले आहेत, तर सिडकोने 55,200 कोटी रुपयाचे केलेले आहेत. आणि मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की राज्याच्या, देशाच्या इतर राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातलं अंतर काय आहे. तर आपलं अंतर हे आहे की देशामध्ये झालेला कराराचं गुंतवणुकीत रूपांतरण होणं याचा दर हा 35 ते 45% आहे. पण आपण जर गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रात तो दर बघितला तर तो 80% 91% आहे. म्हणजे आता आपण म्हणालात की आता गेल्या 3 वर्षात एवढे करार झाले, इतके रोजगार तयार होणार होते, ते रोजगार कुठे आहेत. प्रश्न आपला बरोबर आहे. पण आपल्याला देखील हे माहिती आहे की एक इंडस्ट्री करार केल्यानंतर प्रोडक्शन सुरू करून फुल कॅपॅसिटीने चालायला 5 ते 7 वर्ष लागतात. त्यामुळे आज करार केला की उद्या असं नाही आहे. पण या संदर्भात मला सांगितलं पाहिजे की आपण जे 2016 आणि 2018 मेक इन इंडिया महाराष्ट्र जे घेतलं होतं किंवा मॅग्नेटिक महाराष्ट्र, त्याच्या करारांचा आपण विचार केला तर फुल फ्लेज 80% करार फुल फ्लेज सुरू झालेले आहेत. काही अजूनही अडलेले आहेत, पण 80% करार याच्यामध्ये ते प्रोडक्शन लेवलवर आहेत. आणि आताही जे आपण केले 2023 मध्ये आमचे शिंदे साहेब गेले होते, त्यातल्या 19 पैकी 18 करार कार्यान्वित झाले, एकाने मात्र बॅकआउट केलेला आहे. 2024 मध्ये 24 पैकी 24 हे करार कार्यान्वित झाले आहेत. 2025च्या 54 पैकी 54 ही जे काही करारधारक आहेत यांनी वेगवेगळ्या टप्प्यावर हे काम सुरू केलेलं आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की हे केवळ करार नाही आहेत. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, काही लोकांनी असं म्हटलं की मग डावोसला जाऊनच करार का केले. कोणीतरी म्हणालं की हे तर आपला डब्बा घेऊन 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही जेवले वगैरे, अनेक टीका करण्यात आली. आता टीका करणाऱ्यांनी मला हे सांगावं, 2022ला डावोसला कोण गेलं होतं, कोण गेलं होतं. जानेवारी 2022 आदित्यजी गेले होते ना. ते ठीक आहे, त्याच्यावर आता तिथे आदित्यजी गेले होते, आदित्य ठाकरेजी गेले होते. जानेवारीत असताना आमचं जुलैमध्ये आलं, जूनमध्ये आलं आमचं 22ला. आता तिथे 80,000 कोटी रुपयाचे करार
हे त्या ठिकाणी केले. कोणाशी केले आहेत? टाटा लॉयर फार्मा भारतीय कंपनी, इंडोरमा भारतीय कंपनी, स्केलार ग्रुप भारतीय कंपनी, टाटा रिअल्टी भारतीय कंपनी, GR कृष्णा फेरोअलॉयज भारतीय कंपनी, त्याच्यानंतर काय व्हॅलियंट ग्लास प्रायव्हेट लिमिटेड ही भारतीय कंपनी, त्याच्यानंतर सोनल इटेबल भारतीय कंपनी, इंडोकाउंट भारतीय कंपनी, क्लोरोशाइन भारतीय कंपनी, PG भारतीय कंपनी, कार्निवाल इंडस्ट्री भारतीय कंपनी, गोयल प्रोटीन्स भारतीय कंपनी. ठीक आहे, सगळ्या यादीच तुम्हाला देतो. नाही पण दुर्दैवाने त्यानंतर बॅकआउट झाल्या. याकरता बॅकआउट झाल्या की जे चायनामध्ये प्रॉब्लेम तयार झाले होते त्या प्रॉब्लेममुळे त्यांनी त्यातनं बॅकआउट केलं. पण आपण पुन्हा आणण्याचा प्रयत्न करू, काही अडचण नाही आहे. तर या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की पहिल्यांदा आपण दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की या ज्या भारतीय कंपन्या पण आहेत, या कंपन्या जवळपास 99% कंपन्या या FDI आणि FIIच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपला उद्योग तयार करतात. हा सगळा परदेशी पैसा आहे. आपल्या बँकातला पैसा कमी आहे. या सगळ्या कंपन्यांचं जर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं तर त्यांचा FDI आणि FII कंपोनंट हा मेजर कंपोनंट आहे. आणि म्हणून डावोस काय आहे तर डावोस जगभरातल्या फायनान्स इंडस्ट्री बिझनेस यांची पंचायत आहे. या ठिकाणी याच्यावर चर्चा होते, याचे करार होतात, याच्यावर पुढची दिशा ठरते. आणि म्हणून डावोसच्या निमित्ताने जगभरातल्या ज्या फायनान्स कंपनी असतात किंवा जे फायनान्सर्स असतात हे लोक त्याला लागून आपल्या बोर्डाच्या मीटिंग ठेवतात. तिथे त्यांचे प्रमुख असतात. साहजिक या इंडियन कंपन्यांची देखील इच्छा असते की जे आमचे फॉरेन पार्टनर आहेत ते डावोसला उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत तिथे करार करा, ते उपलब्ध राहतील आमच्या सोबत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, यू हॅव टू मेक अ स्टेटमेंट. डावोसला जेव्हा एखादं राज्य 16 लाख कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट आणतं त्याचा डंका जगात राहतो, जगात. आज तुम्ही बघा जेवढे डावोसला होते त्यांना तुम्ही विचारा, 6 राज्य होते डावोसमध्ये. बाकी राज्यांनी प्रयत्न केला, कोणाचा 1 लाख झाला, कोणाचा 1.25 लाख झाला, आपला 16 लाख झाला. अक्षरशः महाराष्ट्राच्या पॅव्हिलियन बाहेर आमचे, कारण 63 करार आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे केले, 53 करार अक्षरशः रांग लावून, म्हणजे हा शब्द योग्य नाही आहे पण जागा कमी पडत होती तर बाहेर उभे होते, अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होती. आणि फक्त महाराष्ट्राची चर्चा ही डावोसमध्ये होती. मला असं वाटतं की याकडे संकुचित बुद्धीनं न पाहता एका व्यापक बुद्धीनं पाहिलं पाहिजे. कारण काय असतं शेवटी, तुम्ही चांगली सूचना केली, रोहित पवारांनी चांगली सूचना केली, मॅग्नेटिक महाराष्ट्र घ्या, त्यातनं त्यांचा विश्वास या ठिकाणी दिसतोय, नक्की घेऊ आपण ते.